श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. शुद्ध चारित्र्य नसताना मिळवलेले बौद्धिक ज्ञान म्हणजे शृंगार होय. समर्थ म्हणाले, आपल्या देहाची लोक परीक्षा पाहत असतात. आपल्यातले गुण, आपल्यातले अवगुण बघा प्रत्यक्षपणे लोक बारकाईने पाहत असतात. आता शुद्ध चारित्र्य नसताना आता आपला देह शुद्ध असणं खूप गरजेचं आहे, मंगल असणं गरजेचं आहे. कारण आपला देह अशुद्ध आणि ज्याप्रमाणे बघा नीटनेटका राहत नाही. आणि त्यामुळे काय होतं, आपल्या आजूबाजूची लोक असतील, आपले नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील, ते सखोल बारकाईने आपली परीक्षा पाहत असतात. आपण जेव्हा लोकांना सांगायला जातो, एखाद्या विषयी माहिती द्यायची आहे, परंतु ती माहिती देत असताना बघा एखाद्या नीटनेटकेपणा कसा असावा हे जेव्हा आपण सांगायला जातो, किंवा शुद्ध पवित्र मंगल कसं असणं गरजेचं आहे हे जेव्हा आपण सांगायला जातो, तेव्हा तेच लोक विचार करतील, अरे बाबा तू आम्हाला सांगतोयस, परंतु स्वतः तू शुद्ध आहेस का? असा प्रश्न आपल्या मनाला बघा ते स्वतःहून विचारतात आणि तो प्रश्न आपल्या मनाला लागतो. जर आपण अंघोळ केली नाही आणि दुसऱ्यांना आपण अंघोळीचे धडे द्यायला लागलो, आपण परीक्षा दिली नाही आणि अभ्यास कसा करावा याचे आपण धडे द्यायला लागलो. समर्थ म्हणाले, शुद्ध चारित्र्य, आपल्या चारित्र्याकडे पाहत असताना आपला देह कसा आहे, काळा आहे की गोरा आहे, समर्थ म्हणाले वर्णावरून कधी ठरत नाही, तर तुझ्या गुणांवरून बघा प्रत्यक्षात तुझा देह ठरवला जात असतो. म्हणून समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. परंतु ज्याप्रमाणे बौद्धिक ज्ञान मिळवणं म्हणजे काय, ते काय दुकानात जाऊन विकत घेण्यासारखं आहे का? नाहीये. ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. आपण अनेक प्रकारची पुस्तकं वाचतो, पेपर वाचतो, त्याचप्रमाणे बघा अनेकांकडून माहिती घेत असतो, परंतु बौद्धिक ज्ञान, त्या ज्ञानातून आपल्याला काय प्राप्त होतं? शुद्ध चारित्र्य नसताना ज्याप्रमाणे बरे दात घासोनी तोंडा धुवावे, कळाहीन घाणेरडे बा नसावे. समर्थ म्हणाले, आपला देह हा शुद्ध असला पाहिजे, धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असला पाहिजे. एखाद्या वेळी पाहुणे आपल्या घरामध्ये आले, त्यांना आपण बघा पाणी देत असताना त्या ग्लासामध्येच बोटं टाकून जर दिली, बघा आपण ग्लासामध्ये पाणी आणि त्या ग्लासाला धरलेलं आहे आणि काही बोटं बघा आपली ग्लासामध्येच आहेत, मग ते पाणी प्यायला सुद्धा बघा काय करतील, बघा विरोध करतील ना. ते काय म्हणतील, आम्ही पिऊन आलो, बरोबर की नाही, पाणी पिऊन आलेले आहेत. परंतु जर स्वच्छ आणि धुतलेला ग्लास असेल आणि पाणी सुद्धा उत्तमाचं असेल, ते नक्कीच ते पाणी पितील की नाही. म्हणजे विचार करा. समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं आचरण, नीतिमत्ता आणि वागणूक प्रामाणिक आणि स्वच्छ आणि नैतिक नसेल, तर त्या व्यक्तीला समाजात आदर मिळत नाही. तिचं जीवन प्रत्यक्षपणे बघा वाया जातं. कारण का? प्रामाणिकपणा नाही आहे, नीतिमत्ता नाही आहे, मंगलाचरण नाही आहे. मग उपयोग काय? कारण मनुष्य देहाची खरी ओळख जर पाहायची असेल, तर चारित्र्य हेच माणसाची खरी ओळख आणि किंमत दर्शवत असते. कारण
चांगले चारित्र्य नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. म्हणून चारित्र्यवान व्यक्तीच स्थिरभाव टिकून राहतात, ठेवतात आणि चांगले कर्म हेच तुमच्या भविष्य घडवत असते. आता एखादी व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे बघा, चारित्र्य व्यक्तीची योग्यता दर्शवण्यासाठी मनुष्य ओळखीमध्ये काय करत असतो. ज्यावेळी बघा एखादी व्यक्ती आपल्या ओळखीची नाहीये त्यावेळी आपण सर्व सांगून टाकतो. आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी त्या व्यक्तीला सांगतो. आपलं चारित्र्य आपण त्यांना पूर्णपणे सांगत आहोत. बरोबर की नाही? म्हणजे समोरची व्यक्ती कोण आहे, ती व्यक्ती समजून घेणारी आहे का, ती व्यक्ती आपल्या ओळखीची आहे का, आणि जरी आपण त्यांना सांगितलं तर ती व्यक्ती आपल्याला उत्तर देईल का? परंतु नाही, आपण काय करत आहोत, आपल्या चारित्र्याचे धडे त्यांना सांगत आहोत. मग शेवटी अविश्वासाचं वातावरण निर्माण होतं. त्या व्यक्तीवर आपण संपूर्णपणे विश्वास ठेवला, परंतु ती व्यक्ती काहीही न बोलता संपूर्णपणे आपला इतिहास ऐकलं, बघा संपूर्णपणे आपली हिस्ट्री ऐकली आणि तिथून निघून गेली. कारण दिखावा करणारे लोक अनेकदा प्रामाणिक वाटतात. कारण जगामध्ये दिखावा करणारे लोक खूप आहेत, वागतात बघा प्रत्यक्षपणे प्रामाणिक, पण शुद्ध चारित्र्य नसताना ते विश्वासघात करणारे असतात. म्हणून अशा लोकांशी आपल्याला सावध असणं गरजेचं आहे. आता सामर्थ्य कमी का होतं? जेथे नैतिक अधिष्ठानच नसते तेथे मनुष्य देह काय होतो तर कमजोरच होतो ना. कारण विचार आणि कृती जर पाहायला गेलो तर शुद्ध राहत नाही. म्हणून चारित्र्य हेच खरे माणसाचे दागिने आहेत, खरे दागिने आहेत. ते जर गमावल्यास मनुष्य देह शेवटी कंगालच बनेल ना. म्हणजेच काय, ज्या वेळेला आपल्याकडे किती संपत्ती आहे त्या संपत्तीवरून देहाची किंमत ठरत नाहीये. तुझ्याजवळ अरबो खरबो किंवा करोडो रुपये आहेत, काही उपयोग नाहीये, पण तुझ्यामध्ये असणारी नीतिमत्ता, आचरण, प्रामाणिकपणा जर तुझ्या अंगी हे गुण पाहायला मिळत असतील तर नक्कीच तुझं चारित्र्य हे उज्ज्वल आहे. जर एवढा पैसा असेल आणि एखाद्या व्यक्तीला जर तू मदत करत नसशील, बरोबर की नाही, तुझ्या दाराशी आलेल्या व्यक्तीला बघा तू हाकलवून लावत असशील, मग तुझा उपयोग काय? कारण माणसाची किंमत त्याच्या संपत्तीने नाही तर त्याच्या चारित्र्याने ठरत असते. हे ओळखायचं आहे, हे ओळखता आलं पाहिजे. ज्याचं मन आणि चारित्र्य शुद्ध नसते ना त्याला जग सुद्धा बघा प्रत्यक्षपणे जिंकता येत नाही. आता जग जिंकायचं आहे. आता जग जिंकण्यासाठी आपण प्रथमतः स्वतःहून स्वतःला जिंकलं पाहिजे. ज्यावेळी आपण स्वतःहून स्वतःला जिंकू तेव्हा जगाचा विचार करायला जायचं. जग जिंकायचं म्हणजे काय करायचं आहे? मनाला पवित्र ठेवणं गरजेचं आहे. आपलं चारित्र्य शुद्ध ठेवणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून समर्थांनी उत्तम असा भाग दिलेला आहे. आपल्यामध्ये जर शुद्ध चारित्र्यच नसेल मग लोक आपल्याला बघा नकारात्मक दृष्टीने पाहतील, नकारात्मक विचाराने प्रत्यक्षात आपल्याकडे त्यांचा दृष्टिकोनच हा असेल की या व्यक्तीजवळ चारित्र्य बिलकुल नाहीये. म्हणून आपल्या घरामध्ये जशी स्वच्छता टापटीप असते तसंच आपल्या या देहाची सुद्धा स्वच्छता टापटीप आणि नीटनेटकेपणा आपला देह असला पाहिजे. आपल्या देहावरून आपल्या कपड्यांवरून बघा प्रत्यक्षात आपल्या चारित्र्याची ओळख निर्माण होत असते. त्याचप्रमाणे आपलं आयुष्य व्यर्थ जाणार नाही, वाया जाणार नाही, यासाठी आपल्याला आपली खरी श्रीमंती जर पाहायचं असेल, आपली खरी ओळख जर पाहायची असेल तर चारित्र्य हेच
मनुष्य देहाची खरी ओळख आहे आणि त्यामुळेच आपल्या या देहाची खरी किंमत आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणून समर्थ म्हणाले त्या की प्रत्यक्षात शुद्ध चारित्र्य नसताना मिळवलेले बौद्धिक ज्ञान म्हणजे शृंगार होय. जय जय रघुवीर समर्थ.